आई करत आहे इकडे मस्त दोडक्याची भाजी. आईने इकडे दोडके चिरून घेतलेले आहेत, धुवून पण घेतलेले आहेत. साधी आणि सिंपल भाजी आहे. सगळे छान लागते ना हीच भाजी. आईने आता तेलात दोडके टाकून घेतलेले आहेत. म्हणजे सगळ्या भाज्या करून घेते हिच्या सुक्या साधी सिंपल. आई हिरव्या मिरची करणार आहे का लाल मिरचीची? काळी तिखट. काळं तिखट करणार आहे. काळी तिखट किंवा हिरवी मिरचीची छान लागते. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. नंतर मसाले टाकायचे. त्याला जास्त वेळ लागत ना. हां आता चांगली परतून घेतली. आता याच्यात टाकून काळं तिखट हळद मीठ मसाला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. पाणी टाकलं नाही तेलामध्ये खाली वर एवढं पाणी सुटलं. म्हणजे पाणी टाकायची पण गरज नाही आपल्याला या भाजीला. फक्त तेलातलीच भाजी होती तरी. कधी असं करून बघायची. तर तुम्ही अशीच भाजी नक्की ट्राय करून बघा. चवीला छान लागते, खायला पण आवडते आणि पटकन शिजते. हा झालं 2 मिनिटात झाकून ठेवायचं. झाकून ठेवून 2 मिनिटं झाल्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकून मग थोडा वेळ परतून घेऊन बंद करायचा गॅस. आता इकडं आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आपली भाजी झालेली आहे बघा. कलर किती मस्त आलाय. तेल तेल झाली भाजी अशी. दिसायलाच एवढी भारी दिसते तर खायला काय असेल. खायला एक नंबर लागते मस्त. छान आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आमच्या आईच्या हातची दोडक्याची भाजी. काय खायचंय? तेल पाहिजे.